विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण भागविक्रीच्या पद्धती बघितलेल्या आहे. त्यामध्ये 1 आणि 2 नंबरची पद्धती झाली सार्वजनिक विक्री व विद्यमान समहक्क भागधारक. तर आता आपण भागविक्रीच्या पद्धतीमध्ये प्रकरण नंबर 3 भागविक्री व त्यातील भागविक्रीच्या पद्धतीमध्ये 3 नंबर क आकडा आहे विद्यमान कर्मचाऱ्यांना भागवाटप. तर व्यवसायामध्ये कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण की जो काही व्यवसाय चालवला जातो त्या व्यवसायामध्ये कर्मचारी हा सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. कारण की व्यवसाय चालू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज असते आणि कर्मचारी हे व्यवसाय चालवण्यासाठी योगदान आहेत. कारण आपले कर्मचारी व्यवसाय सोडून जाऊ नये, आपल्या व्यवसायामध्ये राहावे म्हणून कंपनी कर्मचाऱ्यांना काही ऑफर देऊ करते. त्यामध्ये म्हणजे विद्यमान कर्मचारी, जे कर्मचारी कामावर आहेत असे विद्यमान कर्मचाऱ्यांना पुढील प्रकारे भागवाटप करून कंपनी भांडवल उभारत असते. तर त्यामध्ये कर्मचारी भागविकल्प योजना, कर्मचारी भागवाटप योजना, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, स्वेट सामान्य भाग अशा पद्धतीने विद्यमान कर्मचाऱ्यांना भागवाटपामध्ये ह्या 4 पद्धती आहेत. तर त्यातील 1 नंबर आहे कर्मचारी भागविकल्प योजना ESOS, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम. आता यामध्ये या योजनेअंतर्गत कंपनीमध्ये जे कायम कर्मचारी आहेत, संचालक आणि अधिकारी यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस पूर्व निश्चित दराने घेण्याचे अधिकार असतात. म्हणजेच ही योजना जी आहे, ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते की कर्मचारी हे जे अगोदर काम करतात ते कंपनीचं काम म्हणून करत असतात, परंतु कंपनीने जर त्यांना अशी ऑफर टाकली तर हेच कर्मचारी आपलं स्वतःचं काम म्हणून करत असतात. यामध्येच काय, ते कंपनीचे मालक असल्याची भावना निर्माण करते. आपण कंपनीमध्ये काहीतरी आहोत अशी त्यांची मानसिकता तयार होते व ते काम कंपनीचे नाही तर आपलेच काम आहे असे म्हणून हे काम ते योग्य तऱ्हेने पार पाडत असतात. कारण की जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचाऱ्यांनी कंपनीमध्ये खूप मेहनत केलेली असते. अशाच कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कंपनी ऑफर करत असते. जे काही कर्मचारी आहेत ते सर्वच कर्मचारी कंपनीसाठी काय आहे, एक वरदान आहे. मग आता असे कर्मचारी कंपनीचे मालक असल्याची ज्यावेळेस भावना निर्माण करते त्यावेळेस व्यवसायामध्ये हे कर्मचारी कायम असतात आणि यांना काम हे आपले आहे म्हणून करत असतात. तर यासाठी काही तरतुदी आहेत. कर्मचारी भागविकल्प योजनेच्या काही तरतुदी दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये आहे 1 नंबर, कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा संस्थेद्वारे, जी कर्मचारी कल्याण संस्था आहे त्या संस्थेद्वारे भागवाटप करत असते. कंपनी प्रत्यक्ष त्यांना देते किंवा जे काही कर्मचारी कल्याण संस्था आहे त्याद्वारे भागवाटप करत असते. तसेच 2 नंबर आहे, वाटप केलेल्या भागाचे मूल्य बाजार मूल्यापेक्षा कमी असते. यामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांचा फायदाच असतो, कारण की कंपनी जी ऑफर टाकत असते ही कर्मचाऱ्यांच्या फायद्याचीच असते. त्यामुळे जे काही भागाचे मूल्य आहे हे बाजार मूल्यापेक्षा कमी असते. तसेच कर्मचाऱ्यांसाठी ह्या प्रत्ययोजनाचा जो काही कालावधी आहे म्हणजे लॉकिंग पिरियड, हा लॉकिंग पिरियड 1 वर्षाचा आहे. आता कंपनी तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते. म्हणजेच काय की ज्यामध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाही, म्हणजे कर्मचाऱ्यांनी जो भाग घेतलेला आहे तो भाग कर्मचारी 1 वर्षापर्यंत विकू शकत नाही. म्हणजे त्यांचा धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी हा 1 वर्षाचा असतो. हा सुद्धा कर्मचाऱ्यांच्या फायद्याचाच असतो, कारण की कर्मचारी 1 वर्षापर्यंत त्यांनी जो काही धारण केलेला जो काही भाग आहे तो भाग ते विकू शकत नाही किंवा दुसऱ्यांनाही देऊ शकत नाही 1 वर्षासाठी. मग जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करत नाही तोपर्यंत त्यांना लाभांश आणि मतदानाचा सुद्धा अधिकार
अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे जोपर्यंत खरेदी होत नाही भागाची तोपर्यंत यांना मतदानाचा आणि लाभांशाचा अधिकार दिला जात नाही. यासाठी कंपनीला काही विशेष ठरावाद्वारे भागधारकाच्या सभेत, म्हणजे यासाठी सुद्धा कंपनीला जे काही शेअर होल्डर्स आहे या शेअर होल्डर्सची परमिशन घ्यावी लागते आणि शेअर होल्डर्सच्या परमिशनसाठी विशेष ठरावाद्वारे या ठिकाणी कर्मचारी या योजनेअंतर्गत खरेदी केलेले भाग हस्तांतर करू शकत नाहीत किंवा गहाणही ठेवू शकत नाहीत. अगोदर या ठिकाणी विशेष ठरावाद्वारे भागधारकांच्या सभेत मंजुरी घ्यावी लागते. मंजुरी घेतल्यानंतर हे भाग त्यांना हस्तांतरित दिले जातात. परंतु हे भाग खरेदी केलेले भाग जे आहे ते या ठिकाणी हे कर्मचारी हस्तांतरही करू शकत नाही आणि गहाणही ठेवू शकत नाही, तसेच ती तारणही ठेवू शकत नाहीत. म्हणजे यासाठी सुद्धा काही नियम दिलेले आहेत, काही तरतुदी आहेत की कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जे भाग मिळालेले आहेत, जे भाग कंपनीने देऊ केलेले आहे ते भाग ते विक्री करू शकत नाही. त्यानंतर त्या ठिकाणी ते हस्तांतरही करू शकत नाही, गहाणही ठेवू शकत नाही आणि तारणही ठेवू शकत नाहीत. तसंच पुढे आहे, कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. यासाठी कंपनीला भरपाई समिती जी आहे त्या भरपाई समितीची स्थापना करावी लागते. तसेच कंपनीला सेबीचे जे काही नियम आहेत 2014च्या तरतुदींचे या ठिकाणी पालन करावे लागतात. अशा पद्धतीने या ठिकाणी कर्मचारी भाग विकल्प योजना आहे. आता पुढे आहे 2 नंबर, कर्मचारी भाग खरेदी योजना. आता या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. तसेच महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांना कंपनी लगेच पैसे भरण्यासाठी सांगत नाही. कंपनीने भाग दिल्यानंतर कंपनी लगेच त्यांना पैसे भरण्यासाठी सांगत नाही, तर त्यांच्या पगारातून रक्कम वजा केली जाते. म्हणजेच याच्यामध्ये काय की आर्थिकसुद्धा ताण कंपनी कर्मचाऱ्यांवर होऊ देत नाही. यामध्ये कर्मचाऱ्यांना जी काही सॅलरी आहे त्या सॅलरीतूनच ह्या शेअर्सची जी काही अमाऊंट आहे ही दिली जाते. पण ह्याचं बेनिफिट जे आहे हे बेनिफिटसुद्धा कर्मचाऱ्यांनाच मिळतं व कर्मचारीसुद्धा कंपनीबरोबर अटॅच राहतात. म्हणजेच काय की कंपनीमध्ये ज्यावेळेस कर्मचारी भाग खरेदी करतात त्यावेळेस कंपनी आणि कर्मचारी यांच्यामध्ये अटॅचमेंट राहते की एखादा एम्प्लॉई जे आहे तो एम्प्लॉई भाग घेतो आणि लगेच तो भाग काय करतो दुसरीकडे देतो. त्यासाठी त्यांना काय केलेले असतात, या ठिकाणी नियम दिलेले आहेत. त्यांना काही भाग जे आहेत ते भाग खरेदी केल्यानंतर त्यांनी तो भाग किती दिवस ठेवायचा आहे यासाठी काही त्यांना तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणजेच काय की कंपनी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी अटॅच ठेवते की आपला कर्मचारी जो आहे आपला कर्मचारी दुसऱ्यांच्या कंपनीमध्ये जाऊ नये किंवा त्याने भाग घेतल्यानंतर तो भाग लगेच दुसऱ्यांना त्याने देऊ नये. म्हणजे याच्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे, लॉक इन पिरियड ठेवलेला आहे आणि कर्मचाऱ्यांना असे भाग ऑफर देऊ केल्यानंतर कर्मचारी आणि कंपनी यांच्यामध्ये अटॅचमेंट राहिली पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातून भागांच्या जी काही द्यायची रक्कम आहे ती रक्कम वजा केली जाते. आता यासाठी सुद्धा काही तरतुदी आहेत. तर त्यामध्ये तरतुदी 1 नंबरची तरतूद आहे की कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागांची विक्री करता येते. आता या ठिकाणी वेगवेगळे काय असतात, या ठिकाणी श्रेणी असते. थोडक्यात काय की या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. मग कर्मचाऱ्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागांची विक्री करता येते. वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात, जसं की आपण पाहिलं संचालक असतील, भागधारक असतील, अधिकारी असतील, असे वेगवेगळे कॅटेगरी आहेत. त्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार त्यांना
भाग खरेदी करता येतात, भागांची विक्री करता येते. अशा पद्धतीने ही पहिली तरतूद आहे. दुसऱ्या तरतुदीमध्ये असं सांगितलेलं आहे की जे काही त्यांना भाग वाटप केलेले आहेत ते भाग लगेच काय केले जातात, सूचीबद्ध केले जातात. म्हणजे पब्लिकमध्ये सर्क्युलेट होतील. याचा फायदासुद्धा कोणाला होणार आहे, कर्मचाऱ्यांनाच होणार आहे. याचा फायदा होईल की शेअर्सची जी काही किंमत आहे ती शेअर्सची किंमत वाढेल. परंतु कधी, ज्यावेळेस कंपनी ग्रोथ करेल, ज्यावेळेस कंपनीमध्ये जास्त नफा होईल त्यावेळेससुद्धा याचा फायदा कोणाला होणार आहे, कर्मचाऱ्यांनाच होणार आहे. त्यानंतर तिसरी तरतूद सांगितलेली आहे की यामध्ये लॉक इन पिरियड दिलेला आहे. लॉक इन पिरियड म्हणजेच काय की जो काही धारण कालावधी आहे त्यांचा तो भाग वाटपापासूनचा किमान 1 वर्षाचा आहे. त्यामुळे काय होतं, पब्लिक इश्यूचा हिस्सा हा 1 वर्षापर्यंत नाही बनणार. म्हणजेच काय की जे कंपनीने शेअर दिलेले आहेत त्यांना एक बंदिस्त केलेले असते की ते विक्री करू शकत नाहीत. याचाच फायदा हा त्यांनाच होणार आहे, कर्मचाऱ्यांना. कारण शेअर घेऊन त्याने दुसऱ्या कंपनी जर दिले तर येथे प्रत्यक्ष त्याने जर विकले तर प्रत्यक्ष या ठिकाणी त्याचा कोणताही फायदा नाही. यासाठी 1 वर्षाचा कालावधी दिलेला आहे की त्या कालावधीमध्ये हे जे एम्प्लॉई आहे हा एम्प्लॉई आपले शेअर विकू देऊ शकत नाही, दुसऱ्यांनाही देऊ शकत नाही आणि हस्तांतरही करू शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी यांचासुद्धा लॉक इन पिरियड 1 वर्षाचा दिलेला आहे. पुढं आहे सेबीने या ठिकाणी त्यांना भागाधारित कर्मचारी जे काही फायदे नियम 2014च्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी पूर्ण केल्या पाहिजेत. तसेच कर्मचारी भाग खरेदी योजनेसाठी या ठिकाणी जे शेअर होल्डर्स आहेत, जे भागधारक आहेत त्या भागधारकांची परमिशन घ्यावी लागते. म्हणून भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे यासाठी मंजुरी घ्यावी लागते. पुढचा आहे 3 नंबर, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना. कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट भाग संस्थेच्या भविष्यकाळातील वाढीव किंमत मिळविण्याचा हक्क दिला जातो. यामध्ये कंपनी जी भाग किंमत वृद्धी आहे त्या योजनेनुसार एम्प्लॉईला कोणताही पैसा द्यायचा नाही. तर त्यामुळे काय होतं, कंपनी ऑफर करते, मग ती शेअर्सची देते किंवा स्टॉकची किंमत वाढेल आणि त्याचा फायदासुद्धा हा कर्मचाऱ्यांनाच, ह्या एम्प्लॉईलाच होणार आहे. मग जे काही शेअर्स आहे, शेअर्स खरेदीसाठी यांना कोणत्याही प्रकारचा पैसा देण्याची गरज नाही. कारण जी वाढलेली किंमत आहे ती बोनसच्या रूपामध्ये एम्प्लॉईला कंपनी देईल व त्याचा कोणताही कालावधी दिलेला नाही, त्यासाठी कोणताही लॉकिंग पिरियड दिलेला नाही. कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट भाग संस्थेच्या भविष्यकाळातील वाढीव किंमत मिळविण्याचा या ठिकाणी हक्क दिला जातो. तसंच हा जो भाग किंमत वृद्धी जी अधिकार योजना आहे ही बोनसच्या बदल्यामध्ये दिली जाणारी पद्धत आहे. म्हणजे बोनस ऐवजी या ठिकाणी यांना भाग दिले जातात. त्यानंतर भाग किंमत वृद्धी अधिकार योजना ही बोनसच्या बदल्यात दिली जाते. ही पद्धतही चांगली आहे. कार्य करणाऱ्या व भागांची बाजार किंमत वाढणाऱ्या कंपन्यांकडून या ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. या योजनेनुसार कर्मचाऱ्यांनी भाग खरेदी करण्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागत नाही, तर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना किमान 1 वर्षाचा प्रत्यायोजन कालावधी दिला जातो. या योजनेअंतर्गत किमान धारण कालावधी नसतो. तसेच भागधारकांच्या जी काही सभा आहे, जे काही शेअर होल्डर्स आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी परमिशन घ्यावी लागते. पुढचा आहे 4 नंबर, स्वेट सामान्य भाग SES म्हणजे स्वेट इक्विटी शेअर्स. आता कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी मोबदला म्हणून कंपनी सवलतीच्या दरात भाग वाटप करते. कंपनीचे कर्मचारी व संचालकांच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला जो काही नफा आहे
लक्षात घेऊन त्यांना हे भाग दिले जाते. कंपनीमध्ये जो काही नफा झालेला आहे तो नफा लक्षात घेऊनच हे भाग दिले जातात. मग समहक्क भागांप्रमाणे स्वेट भागांनाही अधिकार आहे. या भागांचा किमान धारण कालावधी 3 वर्षाचा आहे. यांचा सुद्धा कालावधी कसा आहे? 3 वर्षाचा आहे. 3 वर्षामध्ये हे जे शेअर्स आहे हे दुसऱ्यांना नाही देऊ शकत. तसेच यामध्ये भागधारकांच्या सभेत ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. तसेच या ठिकाणी 3 वर्षापर्यंत हा जो काही भाग आहे हा दुसऱ्यांनाही देऊ केला जात नाही, हस्तांतरही केला जात नाही, विकलाही जात नाही. म्हणजे यामध्ये जे एम्प्लॉई जास्त काम करणारे आहेत, ज्या एम्प्लॉईने कंपनीसाठी खूप मेहनत घेतलेली आहे, असे एम्प्लॉई या ठिकाणी असतात. त्यांना कंपनीमध्ये ही ऑफर देऊ केली जाते. त्यांची किंमत ही कमी होते. कंपनीमध्ये पैसे रिटर्नच्या वेळेससुद्धा ह्या भागांचा अगोदर नंबर दिला जातो. जसा अग्रहक्क भागधारकांना अगोदर असतो तसंच यांनासुद्धा ज्यावेळेस कंपनीचे जे पैसे रिटर्न केले जातात त्यावेळेस या ठिकाणी यांना प्रायोरिटी दिलेली असते. अशा पद्धतीने एकूण 4 पद्धती ह्या दिलेल्या आहेत. आता पुढचं आहे खाजगीरित्या विक्री. आता जेव्हा कंपनी व्यक्तींच्या विशिष्ट समूहाला म्हणजेच काय 200 पर्यंत प्रतिभूती घेण्यासाठी आव्हान करते त्यालाच खाजगीरित्या वाटप असे म्हणतात. आता हे प्रतिभूती म्हणजेच कोणत्या की कर्जरोखे, भाग, बॉन्ड्स इत्यादी. आता यामध्ये सामान्य जनता सोडून ठराविक ओळख असणाऱ्या व्यक्तींना प्रतिभूती घेण्यासाठी आव्हान केले जाते. यामध्ये सामान्य व्यक्ती सोडल्या तर ज्यांच्याशी कंपनीची ओळख आहे त्यांना हे प्रतिभूती खरेदी करण्यासाठी आव्हान केलं जातं. मग कंपनीचे संचालक मंडळ विशिष्ट समूहामध्ये समाविष्ट करण्यासाठी व्यक्तींची निवड करते. ते म्युच्युअल फंड, संस्थात्मक गुंतवणूकदार इत्यादी असू शकतात. तसंच कंपनीला खाजगीरित्या वाटपाचे वेळी सोबत ऑफर लेटर अर्ज पाठवते. हे भाग अंशतः दत्त किंवा पूर्ण दत्त, फुल्ली पेड असतात किंवा पार्टली पेड असतात. याची रक्कम धनादेशाद्वारे किंवा DDद्वारे दिली जाते. रोखीने हे भाग खरेदी करता येत नाहीत. म्हणजे यांची जी रक्कम आहे ती धनादेशाद्वारे दिली जाते किंवा DDद्वारे दिली जाते. आता खाजगी वाटपामध्ये अर्जदाराला भाग त्याग करण्याचा हक्क नसतो. तर यामध्ये कंपनी भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकाच्या सभेमध्ये ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. मग कंपनी खाजगीरित्या पुढील 2 प्रकारे वाटप करू शकते. एक म्हणजे हक्क भाग आणि दुसरा आहे अग्रहक्क पद्धतीने वाटप. त्यामध्ये एक आहे हक्क भाग, म्हणजे जे काही विद्यमान समहक्क भागधारक आहेत त्या विद्यमान समहक्क भागधारक भाग वाटप या शीर्षकाअंतर्गत हक्क भागाची माहिती घेतली आहे. 2 नंबर आहे अग्रहक्क पद्धतीने वाटप. जेव्हा विशिष्ट व्यक्तीच्या समूहाला प्राधान्याने कंपनी विशिष्ट प्रतिभूतींचे वाटप करते, म्हणजेच समहक्क भाग किंवा प्रतिभूती ज्या भविष्यामध्ये समहक्क भागामध्ये रूपांतरित करू शकतात अशा वाटपाला अग्रहक्क पद्धतीने वाटप असे म्हणतात. म्हणजेच की जे समहक्क भाग आहेत त्या समहक्क भागामध्ये रूपांतरित होऊ शकतात ज्या प्रतिभूती, अशा वाटपाला अग्रहक्क पद्धतीने वाटप असे म्हणतात. त्यांचं वाटप हे अगोदर केलं जातं. सर्वसामान्यपणे कंपनी आपल्या प्रवर्तकांना, विद्यमान भागधारकांना, कर्मचाऱ्यांना, साहसी भांडवल गुंतवणूकदार असतील इत्यादींना अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूतींचे वाटप अगोदर करते. अग्रहक्क पद्धतीने वाटप केलेले भाग हे पूर्ण फेड असतात व त्याची रक्कम रोख द्यावी लागते. याची रक्कम काय करावी लागते? ज्यावेळेस ते रिटर्न करायचे असते त्यावेळेस त्याची पूर्ण फेड केली जाते व रोख रक्कम दिली जाते. या भागांना मतदानाचे हक्क असतात. आणि अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूतीचे वाटप करण्यासाठी भागधारकांना त्यांच्या भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाने याची मंजुरी घ्यावी लागते. तसेच अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूती वाटपामुळे वेळेची बचत होते. तसेच जे काही कागदपत्र आहे ते कागदपत्राचं प्रमाणसुद्धा कमी होते.
म्हणून अग्रहक्क पद्धतीने खाजगीरित्या भागाच्या पद्धतीमध्ये खाजगीरित्या विक्री केली जाते. ह्या ठिकाणी भाग विक्रीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये अग्रहक्क पद्धतीने भागांचे वाटप केले जाते आणि हक्क भाग पद्धतीने सुद्धा वाटप केले जाते. आता यामध्ये साहसी भांडवलदार असतील की या जे भविष्यात अतिवृद्धीची क्षमता असणाऱ्या कंपन्यांना भांडवल पुरवितात. मग साहसी भांडवलदार संस्था सर्वसाधारणपणे कंपन्यांचे समहक्क भाग खरेदी करतात. अशा पद्धतीने या ठिकाणी भाग विक्रीच्या पद्धती आहेत. एकूण भाग विक्रीच्या 4 पद्धती आहेत. तर त्या 4 पद्धतीमध्ये आपण बाकीच्या सुद्धा पद्धती पाहिलेल्या आहेत. पेज नंबर 39 पेजवरती एक चार्ट दिलेला आहे बुकमध्ये. त्या चार्टमध्ये तुम्हाला ह्या पद्धती दिसतील. सगळ्या 4 पद्धती आहेत. सार्वजनिक विक्री, विद्यमान समहक्क भागधारक, विद्यमान कर्मचारी आणि खाजगी विक्री. तर त्यांच्या पुन्हा या ठिकाणी तुम्हाला पॉईंट हे पाहायला मिळतील. हा एक पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे तुम्हाला. अशा पद्धतीने एकूण 4 पद्धतीने भागांचे वाटप केले जाते. कंपनी वाटप करते आणि मालकी हक्काचे भांडवल उभारू शकते.